गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे असं दमानिया यांनी म्हटलंय। पीडित महिलेसोबत राज्यपालांकडे जाणार असल्याचंही दमानिया यांनी म्हटलंय। विकृत व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका अशी भूमिका दमानिया यांनी घेतली आहे। मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात अंजली दमानिया या आक्रमक झाल्या आहेत। विकृत व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। तरी मला असं कळलं की हंबीररावांच्या कुटुंबातल्या एक स्त्री आहेत आणि त्यांना हे जयकुमार गोरे गेले कित्येक वर्ष त्रास देत होते आणि त्यानंतर त्यांनी केस देखील केली, ते जेलमध्ये देखील गेले। आता जेलमधनं परत बाहेर आलेले पुन्हा आपल्या मंत्रिमंडळात, म्हणजे कसं आहे की सगळे जेलमधले आलेले लोक सुद्धा आपल्याला मंत्रिमंडळात चालतात, तसाच प्रकार पुन्हा झालेला आहे। त्यांना मंत्रिमंडळात घेतलं गेलंय आणि मंत्री झाल्याबरोबर पुन्हा त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली आहे। तर मला असं वाटतं की त्यांना ताबडतोब अशी लोक जेवढी असतील त्यांना बरखास्त करायला हवं, मंत्रिमंडळातनं उचलून फेकून द्यायला हवं। मला असं कळलंय की त्या गव्हर्नरना देखील पत्र देऊन ती मागणी करणार आहे। तर त्यांच्या बरोबर मी गव्हर्नरकडे जाऊन त्यांना सांगणार आहे की हे तातडीने झालं पाहिजे। अशी माणसं जी इतकी विचित्र आहेत, विकृत आहेत, अशांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही पाहिजे। स्त्रियांसाठी हे अतिशय घातक आहे आणि आपण रोज उठून बघतोय इतके अत्याचार होताना एक अत्याचारी मंत्री आपल्याला कशाला हवा, हा मुळात प्रश्न आहे। आणि त्यांच्याबरोबर गव्हर्नरकडे मी जाणार आहे स्वतः आणि त्यांच्याबरोबर लढा देखील देणार आहे।